सो हे गाईज कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर आज आहे आमच्या शाळेची सहल, 10वीची सहल, शेवटच्या वर्षाची. तर मी जाणार नव्हतो कारण की मला पुढच्या आठवड्यात परत गावाला जायचं आहे. तरीसुद्धा जातो आहे कारण की शेवटचं वर्ष आहे. परत जे मित्र 10वीचे असतात ते नंतर फुटतात, मग परत भेटत नाहीत, म्हणून चाललो आहे. तर आमचा एन्जॉय बघा तुम्ही. आणि आता मला सकाळचे 5 वाजलेत, 6 वाजलेत, 5ला मी उठलो. सगळी तयारी झाली. आता मित्राचा कॉल येईल, मग मित्राच्या इथे जाऊ आणि मग सगळे मित्र एकत्र गोळा होऊन मग आम्ही शाळेत जाणार आहे. मग बसमधून जाऊयात. मग बसच बुक केलं सर्वांसाठी. तर भेटतो तुम्हाला पुढे. तर गाईज मी शूज वगैरे घालून रेडी झाले आणि मला आता जस्ट विराजचा कॉल आला आणि तो बोलला पटकन आहे लवकर कारण की खूप उशीर झाला आहे. तर आता विराजच्या घरी म्हणजे विराजच्या इथे जातो आणि त्याला घेऊन आपण जाऊयात शाळेत. तर गाईज विराजच्या इथून विराजला घेतला आणि आता डायरेक्ट जिमे टावरला होतो आहे. तिथं पण अजून 3-4 मित्र आहेत, त्यांना घेऊयात आणि मग आपण शाळेत जाऊयात. तर गाईज शाळेपाशी आलो आहे, तरी पण यांची मस्ती उतरलेली नाही, तरी पण डान्स करतात. तर आपण पण एन्जॉय करूया. लेट्स स्टार्ट. गाईज आम्ही खूप वेळ झालो थांबलोय आणि आता ह्यांना पण ब्लॉगमध्ये घेतले, यांची पण इच्छा पूर्ण करू. नंद्या याला घेतला आपण, टेन्शन नाही घ्यायचं, सगळ्यांनी आ. तर आम्ही खूप वेळ थांबलोय आणि आता बस येणार आहे थोड्या वेळात. आमची नंबर 1 मध्ये त्यांची मस्ती चालली. कसा बाजू तर आता बस येईल थोड्या वेळात, मग तुम्हाला भेटतो. गाईज शाळेमध्ये बसची एंट्री झालेली आहे आणि आत्ताची पहिलीच बस आली. तर अजून 2 बस यायच्या बाकीत कारण की आमच्या टोटल 3 बस असणार आहेत. तर ही पहिली बस आले. तर आपण आता गाडी पार्क झाल्यावरती गाडीमध्ये बसूया. तर गाईज फायनली आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि थोड्याच वेळात आपण निघूया. प्रवास आपला सुरू होईल आणि काय मजा असणार तुम्ही नक्की बघा. आणि अरे शुभम, हा बोल जरा आज सर की भाई. नाचून वगैरे झालं आणि सगळेजण दमलेत आणि आता बसले, सगळेजण फोनवर बसलेत, सगळेजण गेम खेळत आहेत. यांच्याकडे टाइमपास चाललाय आणि आता थोड्या वेळात मला वाटतं पोचणार आहे आम्ही. तर पहिले आम्हाला गणपतीचं दर्शन घ्यायचंय आणि मग आम्ही बीचवरती जाणार आहे. तर तुम्हाला भेटतो. शंकराला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते टाळ्या तुला रामाचं वरदान, बोला जय जय हनुमान, एका मुखानं बोला बोला जय जय हनुमान. मेरी वाळूच्या दाळूच्या मनात येना, मनात येना, जवळ ये.
फुल्ले अहो पेटाना नदीच्या काठीशी. आता गाईज आम्ही पहिल्या स्पॉटवरती आता लवकरच पोहोचणार आहे, पालीचा गणपती. आणि पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन मग पुढे अजून काहीतरी असेल, मग आपण बीचवर जायचंय. तर ते विरज आलेलं आहे, ही सगळी पब्लिक आहे आपली. आणि आपलं बचक आहे कुक्कू. तर आपण पालीच्या गणपतीच्या इथे गेल्यावरती भेटूयात. गाईज फायनल आम्ही पालीच्या गणपतीपाशी पोहोचलोय आणि आता खाली उतरूयात आपण. सगळे पब्लिक खाली उतरलेले आहे. तर गाईज 2-2च्या जोड्या करून जायचे. तर अथर्व माझ्यासोबत आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढे किती जण चाललेत. गाईज बघू शकतो तुम्ही, पुढं रांग लागले आणि आता जाऊयात वरती आपण. गाईज आम्ही म्हणजे कमानीपासून आतमध्ये एंटर केलं आहे आणि चारी बाजूने ना सगळीकडे म्हणजे चारी बाजू म्हणजे दोन्ही साईडून दुकाने आहेत. आणि आतमध्ये मला वाटतं खूप चालायला आहे. तर आपण आता जाऊया. आणि माझ्या जोडीला आहे, जोडीने जायचं. तर आपल्यासोबत आहे शेलार. तर त्याला घेऊन जाऊयात. म्हणजे याचं नाव अथर्व आहे, पण त्याला सगळे आडनावानेच बोलतात शेलार. तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि कसं असणार आहे ते बघूयात आणि दर्शनसुद्धा घेऊयात. गाईज आत्ताच पहिलं गणपतीचं दर्शन झालं. पुढे अजून रांग आहे, तर त्या रांगेत जॉईंट होतोच आपण जाणार आहोत. तर पुढे कोणते मूर्ती असणार आहे ते बघूया. आणि तिथे दाखवायला म्हणजे अलाउड नाही, फोन अलाउड नाही आहे. तर ठीक आहे गाईज, इथून आतमध्ये जाण्याचं एंट्री आहे. तर आतमध्ये मोबाईल यूज करून देतात का नाही बघूयात आपण. दाखवायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करी, पण काय माहीत नाही. तर बघूयात आपण पुढे. गाईज इथं दुसऱ्या गणपतीच्या बाप्पाचं पण दर्शन झालेलं आहे. आणि इथे एक छोटंसं तलाव आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर गाईज तुम्ही बघू शकता, एकदम छोटंसं तलाव आहे आणि याच्यामध्ये कासवसुद्धा आहे, तुम्ही तिथं बघू शकता. आणि इकडे पण एक मध्ये आहे आणि इकडे खाली सुद्धा एक आहे. तर आपण आता पुढे जाऊयात. तर गाईज प्रसाद घेतलाय, कारण की आता फिरायला आलं म्हटलं घरचे विचारतात की काय घेतलं, काय आणले की नाही आम्हाला, म्हणून प्रसाद घेतला. आणि परत बीचवरती काय भेटणार नाही आपल्याला. मग आता आपण गाडीमध्ये जाऊयात आणि बघूयात. आणि गणपती फक्त 2च मूर्त्या होत्या आणि त्या काही दाखवता नाही आल्या. तुम्हाला एक मूर्ती मी स्क्रीनवरती दाखवली तेवढीच होती, फक्त आतमध्ये शूट करून नाही दिलं. मी शूट करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे आतमध्ये पोलीस आहेत आणि फोन जप्त करतात. आणि तलावामध्ये तुम्ही कासव तर बघितले, जसं की विराज बोलतो आपला. तर आता आपण जाऊयात बसमध्ये बसायला. तर गाईज प्रसाद घेतला होता, तो गाडीत जाऊन बॅगेत ठेवला. आणि इकडे आम्हाला नाश्त्यासाठी बाहेर आणलं आहे. तर इथं आता नाश्ता आहे, पोहे. तर खाऊन घेऊयात, सकाळपासून काय खाल्लेलं नाही, तर आता खाऊ घेऊयात. तर गाईज पोहे दिलेत आणि आता मस्तपैकी 100 रुपयाचे पोहे, 100 रुपयाचे नाही, किती लेवल असेल ते माहीत नाही, 1200 रुपये फीचे भरले. तर आता आपण मस्तपैकी खाऊन घेऊयात. सकाळपासून पोटात काय नाही, सकाळी दूध पिलं होतं घरातून निघताना. तर खातो मी आता. तुम्ही माझ्या बड्डेचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही ह्याला ओळखत असाल, नाही ओळखत तर नवीन असाल तर हा आहे आमचा अनुराग उर्फ अंड्या डॉन भाई. ही आपली सपोर्ट सिस्टीम आहे, आपल्या सोबतीला असतो कधी पण. तर यांची गाडी दुसरी आहे आणि यांच्या गाडीचं काय पंक्चर निघलं आहे आणि आमची गाडी इकडे. तर थोड्या वेळानं आपण निघणार आहोत. पुढे काय माहीत नाही, बीचला जायचं आहे, पण त्याच्या आधी काहीतरी आहे दुसरं. तर ठीक आहे. गाडीच्या आम्ही केबिनमध्ये बसलो आहे आणि हा बोलत होता की मला ब्लॉगमध्ये घे भावेश. तर याची आपण इच्छा तोडणार नाही, तर जोडणार आहे ब्लॉगशी संबंधित. तर हा आपला मित्र आहे गुंजन, तर तो बोलला होता मला, तो पण आमच्याच गाडीत आहे. तर भावा ओळख करून दिली तुझी, 2 शब्द काय बोलशील का? सबस्क्राईब करा वर. हां, सबस्क्राईब करा और लाईक करा. तर ठीक आहे, थँक्यू. तर आपण थोड्या वेळात प्रवास आपला सुरू होईल, तर भेटतो तुम्हाला. आपल्या मंथननी खायला आणलंय आणि हा आपला वेदांत. तर आता पालीच्या गणपतीचं दर्शन झालं आमचं. आता जुला आपलं काय बोलतात, उलट्या होऊ नये म्हणून गोळ्या देत आहेत आणि पिशव्या देत आहेत. तर आपल्याला तर होत नाही म्हणून आपण काय घ्यायची नाही. तर आता आपला प्रवास सुरू होईल. पुढे बीचवर जायचं आहे, तर जाऊयात. बीच किती सुंदर असेल ते नक्की बघा, खूप मजा येणार आहे गाईज पुढे. तर भेटूयात. आत्ताच जस्ट अलिबाग बीचवरती आलो आहे आणि आपला पहिला पार्टनर कोण होता? अथर्व शेलर. तर आता पण शेलरच असणार. आणि आपला हा यश. बड्डेचा ब्लॉग बघितला नसेल ना तर बघा, त्याच्यामध्ये सगळ्यांची ओळख करून दिले, तरी पण सांगतो हा आपला यश आहे. तर आपण आता अलिबाग बीचवरती जाऊयात, पण त्याच्या आधी आपल्याला जेवून घ्यायचं आहे.
तर जेवण करून घेऊयात. व्हेज नॉनव्हेज सगळं आहे. तर आपण एकच खाणार नॉनव्हेज, बाकी आपल्याला काय आवडत नाही. म्हणजे व्हेज तर आपण रेग्युलर खातो, पण नॉनव्हेज बुकिंग केलं आहे. तर आता खायला जाऊयात पहिलं आणि मग बीचवरती एन्जॉय करूयात. एन्जॉय काय करूयात बघूयात. बीच मी पहिल्यांदाच आलो बीचवरती, असं कधी गेलो नाही. तर भेटतो पुढे. तर गाईस आता जस्ट माझं जेवण झालं आणि जेवण खूप चांगलं पण होतं आणि चांगलंच होतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं. पण होतं जेवण चांगलं, पण बसायची काही सुविधा नव्हती, म्हणून आम्ही ना रेतीत बसून खाल्लं, रेतीत. तर ठीक आहे. आणि आता आम्ही बीचवरती आहे. तर तुम्हाला एकदा मी नजारा दाखवतो. पहिले तर यांचं इकडे बघू शकता, आमच्या वर्गातल्या पोरी द्या, यांचा फोटोशूट चालला इकडे. आणि आता बीच बघा तुम्ही. तर गाईज इकडे समोर आहे ना जंजिरा किल्ला आहे हा. तिकडे आम्हाला नेणारच नाहीत, काय फायदा नाही. तर गाईज खूप वेळ येत आहे, मी मजा येते थोडीफार. मी फक्त एकच राईड केली, बाईकवर बसलेलो. ती बघा ही बाईक होती, त्या बाईकवरती बसलेलो मित्रांसोबत. बाकी कुणावरच बसलेलो नाही, म्हणजे बाकी दुसरं मला कुठला राईड नाही करायचा. भारी नाही वाटत आहे. आपला शेलार आलेला आहे. तर आता काय करायचं मला सुचत नाही, खूप कंटाळा येतो. कोण आपलं नाही ना, आपला शेलार एकटाच आहे. आपली जान आपल्यासोबत फिरतोय, फिरणारे नाही आहे. बघू भेटतो पुढे. तर गाईज एक अलिबागचा बीच बघून झाला, जंजिरा किल्ल्याचा. आता पुढे अजून एक बीच आहे दुसरा, त्या बीचवरती जाणार आहेत. मग तिकडे गेल्यावरती तुम्हाला भेटतो. गाईज आता जस्ट आपण अलिबागच्या बीचवरून आता कुठे आलो रे आपण? नागाव बीचला आलो दुसऱ्या. आणि मी मधी शर्ट चेंज केलं होतं, तर सांगायचं राहिलं. तर तुम्ही बोलाल कुठली क्लिप कुठं चिपकून टाकली, तर तसं काय नाही. 2 शर्ट आणले होते, तर त्या शर्टवरती माझे फोटो काढून झाले. आणि आता हा दुसरा शर्ट जो सकाळपासून घातला होता तो काढून ठेवला होता, कारण की तो बीच खूप असा खराब झालेला, म्हणून तिथं खराब होईल म्हणून मी काढून ठेवलेला. तर आता मी परत घातला. आता ह्या कपड्यांवर फोटो काढीन. रील बनवायच्या होत्या, पण रील काय बनवायला टाईम नाही भेटत आहे. आणि आमच्याकडे फोन पण नाही चांगला, आयफोन वगैरे. तर बघूयात आपण नागाव बीच कसं असणार आहे. आणि ब्लॉग खूप मोठा झाला आहे, तर प्लीज स्किप करू नका, नॉनस्टॉप बघा. बघशील का ब्लॉग नॉनस्टॉप? चालतं, ठीक आहे, भेटूत आपण पुढे. तर गाईज फायनली आम्ही नागाव बीचवर आलेलो आहे. आणि गाईज हा बीच आहे ना पहिल्यापेक्षा खूप छान आहे, इथं काहीच घाण नाही आहे. तर आपण फिरत मस्त, खूप भारी वाटतंय. आणि सनसेट सुद्धा होतोय, तर तुम्हाला सनसेट दाखवतो. पहिले बघू शकता सनसेट होतोय. आणि गाईज खूप मजा येईल ह्या बीचवरती इकडे तिकडे फिरायला. तर बघूयात आपण काय होईल पुढे. तर गाईज आता नागाव बीचवरतून सगळं फिरून वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आता आपल्याला परत जायचं कोपर घेण्याला घरी आपल्या. तर आपण जाऊयात. आणि हा आपला आहे आयुष डोके, मित्र आहे आपला. तर आता घरी आपलं कोपर खेळण्याला गेलो, तुम्हाला भेटतो. गाईज मी आता जस्ट शाळेत पोचलोय आणि आपलं सहल सगळी संपली. आणि आता आपण घरी जाऊयात. आणि आपला शेवटचा कुक्कू धाड झालेला आहे, तर आता मी जातो घरी. तर गाईज मम्मीनी मस्त स्पेशल मिसळ केले. घरी आल्या एकदम असं मस्त वाटते, काहीतरी खायला भेटते, ते पण मिसळ बाहेरची काहीतरी. चपाती भाजी काय आपण रेग्युलरच खातो. आणि मी आता किचनमध्ये खायला बसले, कारण की बाहेर लाईट चालू करून बसू शकत नाही, हातरून वगैरे झाले. आणि बाहेर माझा भाव आहे, आणि माझा भाव किती डेंजर आहे ते तुम्हाला माहीत नाही, मला माहिती आहे. म्हणून इथे बसले किचनमध्ये खात. आता म्हणजे खात नाही, खायला सुरुवात करतो. आणि मग खाऊन झाल्यावर तुम्हाला भेटतो. आणि मग आपला ब्लॉग एंड होईल. तर खाऊन झालं भेटतो तुम्हाला. तर गाईज माझं पोट भरून जेवण झालेलं आहे. आणि सहलीला खूप मजा आली. आणि आपला ब्लॉग मोठा आला आहे. आणि हे बघा इथे हात दाखवते, कारण हात खाली कर ना. आणि आता त्या ब्लॉगमध्ये घेतला तर बोलते कट कर, उघडा आहे ना. तर ठीक आहे, गप ना, मस्ती करू नको. तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला का?
सहल कशी होती आपली, आवडली ना तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. काय फॉल्ट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की लगेच भेटेल. आणि आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. बाय.